Cancer Healer Center, a new beginning. लष्कर प्रमुखांच्या भेटीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान मोदींमध्ये अर्धा तास बैठक। भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा। काश्मीर खोऱ्यामधील परिस्थितीचाही आढावा। जम्मू काश्मीरमध्ये सैन्याकडून 33 ठिकाणी सर्च ऑपरेशन। पहलगाम हल्ल्यानंतर सैन्याकडून दहशतवाद्यांचा शोध। सीमेवरील 3 पर्यटन स्थळे बंद। पहलगाममधील हल्लेखोरांचं लोकेशन लष्कराने 5 दिवसात 2 वेळा शोधून काढलं। दोन्ही वेळा दहशतवादी दाट जंगलांमधून पळाले। काश्मीरच्या जंगलामध्ये दहशतवाद्यांचा शोध सुरू। सूत्रांची माहिती। भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडिओ रिलीज। भारतीय सैन्याची ताकद दाखवत पाकिस्तानला इशारा। पहलगाम हल्ल्यानंतर भारत कारवाई करण्याच्या शक्यतेने पाकिस्तान घाबरला। भारतासोबत युद्ध न झालेलं बरं। पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा सल्ला। पहलगाम हल्ल्यानंतर चीनची साथ मिळाल्याचा पाकिस्तानचा दावा। पाकिस्तान चीनच्या विदेश मंत्र्यांची फोनवर चर्चा, तर तुर्कीकडून पाकिस्तानला शस्त्रास्त्रांचा पुरवठा। उत्तर युरोपच्या स्वीडन देशाकडून भारतीय सैन्याला काल गुलताफ रॉकेट लॉन्चर। सर्जिकल स्ट्राईकसाठी स्वीडनच्या साफ कंपनीकडून भारताला संहारक शस्त्र। पाकिस्तानच्या पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, 7 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी झाल्याची माहिती। पाकिस्तान शांतता कमिटीच्या ऑफिसमध्ये बॉम्बस्फोट। पहलगाम हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर होणार होता, पण गर्दीमुळे ड्रोन वापरण्याचा निर्णय रद्द। एनआयएकडून तपासामधून समोर। पाकमधील 10 व्यक्ती 6 दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचंही समोर। बैसरन व्हॅलीमधील हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी चीनी बनावटीचा सॅटेलाइट फोन वापरला। पाकिस्तानमधूनच फोनची भारतामध्ये तस्करी झाल्याचा एनआयएला संशय। पाकिस्तानातून महाराष्ट्रामध्ये आलेल्या नागरिकांचं ट्रॅकिंग सुरू। जे केंद्राच्या आदेशामध्ये बसतील ते बाहेर जाणारच। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनल्ससह 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनल्स भारतामध्ये बॅन। समा टीव्ही, बोल न्यूज, जिओ न्यूजवर देखील भारतात बंदी। पहलगाममध्ये स्वतःच हल्ला करून भारताचं पाकिस्तानकडे बोट। अतिरेक्यांनी 1 तास हल्ला केला, पण भारतीय लष्कर काहीच करू शकलं नाही। पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला। पाकिस्तान भारतापेक्षा अर्धा तास नाही 30 वर्ष मागे। पाकिस्तानी नेत्यांनी उगाच भारताला धमक्या देऊ नयेत। एमआयएम प्रमुख असरुद्दीन ओवैसी संतापली। पाकिस्तानच्या गिलगिटमध्ये सरकार विरोधामध्ये निदर्शनं। बाल्टिस्तानच्या जमीन, पर्वत आणि खनिज संसाधनावर बेकायदेशीर नियंत्रणाच्या विरोधात नागरिकांमध्ये रोष। पाकिस्तानी सैन्यामध्ये मोठा असंतोष। पाकिस्तानी लष्करातील जवळपास 1200 सैनिकांचा राजीनामा। पाकिस्तानी लष्करात सध्या भीतीचं वातावरण। सलग 3ऱ्या रात्री पाकिस्तानी लष्कराकडून कुपवाडा आणि पूंछ जवळ नियंत्रण रेषेवर गोळीबार। भारतीय सैन्याकडून देखील चोख प्रत्युत्तर। पहलगाम हल्ल्यानंतर सीएसएमटी आणि पुणे स्थानकावर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर। स्थानकांवर आरपीएफ, जीआरपी, एमएसएफ, डॉग स्क्वॉडकडून संयुक्त गस्तीला सुरुवात। एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील 19 इमारतींमधील सर्व रहिवाशांना एमएमआरडीए त्याच ठिकाणी घरं देणार। 2 बाधित इमारतींमधील रहिवाशांचं तात्पुरतं कुर्ल्यामधल्या संक्रमण शिबिरात स्थलांतरण करणार। ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीमुळे पुरावे गहाळ झाल्याची भीती। ईडीने स्वतःचंच कार्यालय जाळून घेतलं। हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, तर ईडी ऑफिसमधील प्रत्येक कागदपत्र सुरक्षित। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। Cancer Healer Center, a new beginning.